खडक व खडकांचे प्रकार या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघतोय आपल्या खडकांबद्दलची संपूर्णपणे विस्तारित अशी माहिती. आपला मुद्दा बघूया आता आपण. तर बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण आणि एकजिन्सी असतात. आता आपण जर सामान्यतः जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक दगड हा किंवा खडक हा कठीणच असतो. आपण असा ठिसूळ असा कधी बघितलेला नाहीये, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही विस्तृतीकरण आहे. ते आता आपण बघतोय. म्हणजे आपण जर सामान्यतः बघितलं तर सगळे दगड हे कठीणच असतात. असे ठिसूळ कधी आपल्याला दिसत नाही. मग एखादं मातीचं ढेकळ असतं ते ठिसूळ असतं. म्हणजे असं हे केलं की पटकन भुसभुशीत माती वेगळी होते. पुढे बघूया. तर आता हे खडक म्हणजे हे अग्निजन्य खडक जे आहेत हे वजनाने ना जाड असतात. म्हणजे अगदी जाडजूड. आणि अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. आता जीवाश्म तुम्हाला माहिती आहे की मेलेल्या प्राण्यांची हाडं, त्यांचं मांस वगैरे सगळं जे त्या खडकामध्ये हड्डी, दात सगळं एकत्रकरण केलं जातं. म्हणजे अशी जीवाश्म या अग्निजन्य खडकामध्ये आढळत नाही. कारण काय सांगा? कारण हा अग्निजन्य खडक आपल्या त्या लाव्हारसामधून बाहेर येतो आणि लाव्हारसाच्या आतमध्ये कुठला जीवाश्म नसतो. त्याच्यामध्ये सगळं जळलेलं आणि सगळं तप्त असं असतं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनलेला आहे. आता हा अग्निजन्य खडकामध्ये बेसॉल्ट हा एक प्रमुख खडक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे का तुम्हाला या अंतर्गत आपल्याला एक फीत आहे छोटीशी की प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे. प्युमिस खडक म्हणजे असं ना छिद्र 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 असतात त्याला. आणि असं स्पंजाची कशी छिद्र असतात ना, थोडीशी मोठी स्पंजाला जशी छिद्र असतात त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असतात ही छिद्र. आणि असं अगदी खडखड अगदी खडक हे असतो तो काय म्हणतात त्याला, आपला खरखरीत असा असतो ब्रश सारखा. आणि ज्वालामुखीतून येणारा जो फेस असतो त्या ह्या फेसापासून हा खडक तयार होतो. तो सच्छिद्र असतो आणि त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावरती काय होतो, तरंगतो. तो काय होतो, पाण्यावरती तरंगतो. पुढे जाऊया. आपल्याला आता एक चित्र दिसते किल्ल्यावरील तलाव. तर जो किल्ला आपला म्हणजे आपले जे अर्थात किल्ले म्हटलं की कोणी बांधलेले आहेत, आपले शिवाजी महाराज. मग शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधलेले आहेत त्या किल्ल्याच्या वरती पण काही तलाव आढळलेले आहेत, विहिरी आढळलेल्या आहेत. तर त्याच्यातल्या एका तलावाचं हे चित्र आहे. तर महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यावर तळी किंवा हत्तीखाने आढळतात. तळी किंवा हत्तीखाने, कारण हत्ती गेले तर त्यांना अर्थात पाणी प्यायला हवं. मग त्याच्यासाठी तळी हे उपलब्ध करून देत असत. आणि वास्तविक हे दगडांच्या खाणीचे खड्डे आहेत. म्हणजे काय आहेत की डोंगराच्या डोंगराच्या ह्या संपूर्ण विस्तारामध्ये जेव्हा तिथं फोडून 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 पाणी लागतं, ते पाणी व्यवस्थित लागलं की ते जरा जास्त झालं की मग त्याला जरा चारी बाजूनी तळ बांधून ते एक तळ म्हणून ठेवलं जायचं. मग त्याच्यावर हत्ती वगैरे पाणी पित असत. आता या खाणीतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्यावरील बांधकामासाठी केला गेला. अर्थात जे खणतोय आपण तर त्या खणल्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये दगड बाहेर येतात, माती बाहेर येते. मग खोलवर जाऊन मग ते आपल्याला पाणी आढळतं. मग ते जे काढून ठेवलेले जे दगड असतात त्या दगडांचा उपयोग त्या किल्ल्यावरती जे काय बांधकाम किंवा डागडुजी करायची असेल त्याच्यासाठी केला जायचा. आता खाणीमुळे तयार झालेल्या खड्ड्यामध्ये बघा, खाणीमुळे खाण म्हणजे अशी जमिनीमध्ये असं खड्डा खणून त्याच्यामध्ये पाणी लागलं की भरपूर असं पाणी ते विस्तृतरित्या झालं की मग मी ते तसंच ठेवायचं, त्याला खाण म्हणतात. तर आता या खाणीमुळे तयार झालेल्या या खड्ड्यांमध्ये पाणी साठवायचं आणि तळी आणि तलाव हे निर्माण केले गेले. पुढे जाऊया. गाळांचे खडक. आता गाळांचे खडक म्हणजे तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळे खडक तुटतात. आता तापमान
तापमानामध्ये काय फरक होतो, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ऋतूप्रमाणे जाऊया. पहिल्यांदा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आपला पाऊस, त्याच्यानंतर आली ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आपली थंडी, आणि त्याच्यानंतर आला उन्हाळा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. तर हे जे तापमानातील फरक असतात, या तापमानाचा त्या खडकावर सतत परिणाम होऊन 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 ऊन लागून पावसाचं पाणी पडून नंतर थंडीनं पण ते आकुंचन पाहून पाहून थंडी वाजून 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 ते तर निर्जीव आहेत, पण त्याचा परिणाम त्या दगडावरून त्या खडकावरून हे खडक काय होतात, तुटतात. आणि मग या खडकामधून पाणी झिरपत असतं, तर या खडकामधील खनिज ही विरघळतात, त्याच्यामध्ये पाणी पडून 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 ते विरघळतात. मग काय होतं, तर अशा प्रकारे या खडकांचा अपक्षय होऊन खडकांचे बारीक 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 तुकडे होतात, किंवा त्या खडकाचा जवळजवळ भुग्गाच होतो. आलं लक्षात? आता भुग्गा म्हणजे काय, माती. मग नदी, हिमनदी आणि वर यांच्या प्रवाहाबरोबर, हिमनदीवर यांच्या सगळ्या प्रवाहाबरोबर हे खडकांचे कण सखोल प्रदेशाकडे वाहत जातात. म्हणजे कसं, पाण्यातून ते वाहत 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 जातात, आणि मग त्यांचं काय होतं, ते सुद्धा एकमेकावर थर असे साचले जातात, त्यांचे सुद्धा थर साचले जातात. आणि मग या संपूर्णपणे संचयनामुळं खालील थरांवर प्रचंड दाब निर्माण होतो, खालच्या स्तरावर, आणि मग हे थर हे एकसंध होतात, आणि मग त्याच्यातून गाळांचे खडक तयार होतात. समजलं? आता पुढे जाऊया. आता ह्या गाळांच्या खडकांना स्तरित खडक असं सुद्धा म्हणतात, म्हणजे दुसरं नाव आहे. पण कशा रीतीने बनतात कळालं ना. खडकांचा कसा तापमानाचा त्याच्यावर ऊन, पाऊस, वारा, थंडी सगळं हे करून ते झिजतात, भुगा होतो, नदी नाल्यांबरोबर वाहतात, आणि मग त्यांचे कसे गाळांचे खडक बनतात. त्याच्यानंतर याला स्तरित खडक सुद्धा म्हणतात, आणि स्तरित खडकामध्ये गाळांचे थर स्पष्टपणे दिसतात, म्हणजे असे थर, त्याच्यावर एकावर एक थर बसून, एकावर एक थर बसून, एकावर एक थर बसून हे आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतं. आता गाळांचे थर एकावर एक साचताना काही काही वेळेस या थरांमध्ये काही मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष सुद्धा गाडले जातात. एखादा मासा मेला असेल तर त्या माशाच्या काटासकट सगळं त्या दगडात ह्याच्या त्या गाळामध्ये रुतलं तर ते मग तसंच राहणार. किंवा एखादी वनस्पती तुटून पडली, सपोज एखादं आपण असं समजतोय की एखादं झाडाचं पान असतं किंवा लव्हाळा असतो, तर तो त्या ह्याच्या बरोबर वाहत वाहत गेला आणि तो त्या थरामध्ये इथं फसला आणि त्याच्यावरती थर 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 होत गेले, तर मग तो त्याच्यामध्ये गाडला जातो. त्याच्यामुळं या गाळांच्या खडकामध्ये जीवाश्म हे आढळतात. बरोबर आलं? अग्निजन्यमध्ये नव्हते, गाळांच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात. आता हे खडक वजनाला हलके आणि ठिसूळ असतात, म्हणजे पटकन तुटणारे, आणि गाळांचे खडक हे सच्छिद्र असतात, म्हणजे भोक 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 असतात ना, असे स्पंजासारखे. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो या अंतर्गत, तुम्ही टिपा लिहामध्ये गाळांचे खडक याच्यावरती आपल्या वहीमध्ये व्यवस्थित त्याची टीप लिहायची, आणि अर्थात आपल्या वहीमध्ये याची नोंद व्यवस्थित करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.